पण बंद कर आता. मी बोलतेय ना त्या गोष्टी विसरल. मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेल, ती तलवार कुणावर चालवेल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय. ही जर महाराष्ट्राला धमकी आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये रोज चालू होतात भांडणं आणि त्यामध्ये काही होतो कल्ला तर काही ट्विस्ट. हे बरंच काय आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला भेटतं. पण यावेळेस जे काही क्रॉस टास्क मध्ये जे तुम्हाला आवडत नाही त्याच्यावरती पूर्ण मार्क असा घ्यायचा, म्हणजे तोंडावरती क्रॉस मारायचा आणि त्याच्याबद्दल सांगायचं. त्यामध्ये खूप मोठा वाद झालेला आहे. एकीकडे सागर करांडे आणि तन्वी यांच्यामध्ये वाद होतो. तर पूर्णपणे वादाचा सीझन झालेला आहे. या मागच्या जे हप्त्यात सीझन झालाय पूर्ण वादग्रस्त होता. हे पानसटपणा आम्हाला बघायला नको. तुमच्या ट्विस्टपणा काहीच येत नाही. कोणी भडकत एक झालं की एकाची पायरी उघडतच असते. पण यामध्ये सगळ्यात मोठा जरी वाद म्हणलं ते हा आहे दिव्या शिंदेचा. तिच्यावरती बोलल्यावरती दिव्या शिंदे बोलती, मला इथं बरेच जण असे काही बोलतायत पण मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि माझ्या हातात असते तलवार. ती तलवार सध्या घराबाहेर आहे आणि मी जर बाहेर गेली तर ती तलवार कुणावर चालवायची ते त्यांच्या बोलण्यावर अवलंबून आहे. असं म्हणल्यावरती सगळ्यांनाच धमकी दिल्यासारखं वाटलं आणि दिव्याला त्या क्षणात बिग बॉसने निर्णय घेऊन तिला डायरेक्टली घराबाहेर काढण्यात आला आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय आणि हे क्लिप खूप व्हायरल होते. त्यामुळे दिव्या शिंदे सध्या आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नसली तरीही आतापर्यंत तिचा कुठेही इंटरव्ह्यू या तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरती आपल्याला काहीही रिपोर्ट न भेटलेली नाही. तर मग दिव्या शिंदे घरात नाही, बाहेर नाही, तर दिव्या शिंदे आहे कुठं, हा प्रश्न चाहत्यांना खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि दिव्या शिंदेला बाहेरून पण वोटिंग येत होती, म्हणजे विदेशातून पण वोटिंग चांगल्या प्रकारे येत आहेत. म्हणजे घराबाहेर काढलंय पण ती बाहेर नाहीये. तर आपण सकाळपासून एक फोटो खूप व्हायरल होते आणि 2-4 फोटोची क्लिप आहेत ती खूप व्हायरल होतात. तर दिव्या शिंदे कुठंही नसून बिग बॉसच्याच घरात आहे. ती सिक्रेट रूम मध्ये आहे आणि बाकीचे सदस्य काय करतायत, माझ्याबद्दल काय बोलतायत, ते कसा गेम खेळतायत ते पूर्ण ऑब्झर्व करत आहे. हेडफोन लावून ती एका रूम मध्ये आहे, सिक्रेट रूम मध्ये आहे. ती अजून तरी घराबाहेर नाहीये. तर ही कधी आपल्याला दिव्या शिंदे परत घरात दिसणार? आणि ही जर घरात आली, दिव्या शिंदे जर घरात आली तर पुन्हा कोणता असा धमाका फुटणार आणि गोंधळ सुरू होणार? कारण की दिव्या शिंदे पूर्ण ऑब्झर्व केल्यावरती वेगळ्याच प्रकारचा गेम खेळणार. तिला कळणार की कोण कसा आहे, कोण खरा आहे, कोण खोटा आहे, हे सुद्धा तिला कळणार आहे. कारण की सिक्रेट रूम मध्ये सध्या ऑब्झर्व करते की कोण काय आहे. तर मित्रांनो, दिव्या शिंदे कुठेही नसून बिग बॉसच्याच घरात आहे, सिक्रेट रूम मध्ये आहे. तर दिव्या शिंदेला तुम्ही दिव्या शिंदेचे फॅन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायला मदत करा. मित्रांनो, एवढंच मित्रांनो. जय महाराष्ट्र.